रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात रुपाली ठोंबरे पाटील आणि अंजली दमानिया यांनीही प्रतिक्रिया दिली होती। SIT कडून संत गतीनं चौकशी सुरू असल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला होता, तर त्याच वेळी त्यांना सहआरोपी करावा अशी मागणी केली आहे। तर अंजली दमानिया यांनी चाकणकरांची सखोल चौकशी व्हावी अशी पुन्हा एकदा मागणी केली आहे। प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा या त्या ट्रस्टवर होत्या, त्या जर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नसत्या आणि एक सर्वसामान्य स्त्री म्हणून अशा या प्रकरणामध्ये त्यांचा सहभाग दिसला असता तर केव्हाच तातडीने अटक झाली असती। भोंदू बाबा अशोक खरातच्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर व तिच्या ट्रस्टवरची लोक, त्याच्यानंतर ज्या संपत्तीशी जो काही बेनामी संपत्ती कमवलेली आहे ती लोक, ही सगळी आरोपी होतात। हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, खालच्या दर्जाचं आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला खरं काय झालं हे जाणून घेणं गरजेचं आहे। त्याच्यात आर्थिक व्यवहार होते, पंचतारांकित हॉटेलमध्ये बुकिंग्स केले गेले होते, त्याच्यात पोफळे, रुपाली चाकणकर आणि खरात हा रोल काय होता हे जाणून घेणं गरजेचं होतं। शिवनिका संस्थानात काय झालं हे जाणून घेणं गरजेचं होतं। मनी लॉन्ड्रिंग कुठच्या प्रकारे झालं, शिवनिकामध्ये प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर यांच्या नावावर असलेले नॉमिनी खरात, याची सगळी चौकशी एक्झॅक्टली कोण करणार? मग याच संदर्भातील बातमी रुपाली ठोंबरे पाटील आणि अंजली दमानिया यांच्या प्रतिक्रियेनंतर आणखीन एक महत्त्वाची प्रतिक्रिया आली आणि ती म्हणजे मेघना बोर्डीकर राज्यमंत्री आणि तृप्ती देसाई यांनीही राजकीय प्रतिक्रिया दिली आहेत। पाहूया। SITने खूपच वेळ घेतला। चाकणकरांची चौकशी मी म्हटलं तसं की ज्या वेळेला सगळीकडून मागणी होत होती त्याच वेळेला होणं गरजेचं होतं। कुठंतरी राजकारण्यांना आणि शासकीय अधिकाऱ्यांना जे या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत आणि ज्यांचे संबंध जर बाहेर आले तर त्यांच्यामुळे अनेक जण आत जाऊ शकतात, मोठमोठी नावं, मग ते मंत्री असतील किंवा वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी असतील, म्हणूनच यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय। मग आता चाकणकरांची चौकशी होईल, परंतु चौकशीत काय निष्पन्न होणार आहे का, पुढे काही कारवाई होणार आहे का पुन्हा एकदा चाकणकरांनाही पाठीशी घालून हे प्रकरण दडपलं जाणार आहे, हे आपल्याला आता काही दिवसांमध्ये कळेल। चौकशीला त्या सहकार्य करतील, जे सत्य आहे त्या कॉपरेट करतील आणि SIT चौकशीच्या नंतर सत्य बाहेर येईल। कोण जे दोषी असेल त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल।